गुड मॉर्निंग सर्वांना. BK अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, बेसिक टॉपिकचा आपला हा आता लास्ट पार्ट आहे. लास्ट टॉपिक आपला. त्याच्यानंतर मी काय स्टार्ट करणार, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस रेशो, प्रपोर्शन वगैरे जे मेन टॉपिक आपले. बेसिकचं आपलं हे लास्ट लेक्चर. तो पण कोणता, अप्रॉक्सिमेशन. आता बघा, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, मराठीमध्ये याला म्हणतात जवळपास संख्या. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी असं काय लिहिलं, 25.9. ह्याला एक राऊंड फिगर किती करू शकतो मी, अबे 25.9 राऊंड फिगर किती लिहू शकतो मी तर 26. किती, 26. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 38.4 राऊंड फिगर किती लिहिणार मी, सिर्फ 38. पण मी जर असं लिहिलं 38.7, आता राऊंड फिगर किती लिहिणार मी, आता किती, 39. हे बघा, पॉइंट नंतरचा नंबर जर 5 पेक्षा मोठा असेल ना, 5 पेक्षा मोठा असेल तर त्याला काय करणार, +1 करणार. 5 पेक्षा जर लहान असेल तर आहे तोच राहू द्यायचा. कळलं काय, काय म्हणलं मी, 38.4 आहे. पॉइंट नंतरचा नंबर काय, 5 पेक्षा काय आहे, लहान आहे ना, म्हणून आपण त्याला काय करतोय, 38च राहू द्यायचा. इथं बघा, 5 पेक्षा काय हा मोठा आहे, म्हणून याला काय केलं, एक प्लस केलं. 25 मध्ये एक प्लस केला, किती होईल तो, 26. कळलं काय, काय म्हणलं मी, अप्रॉक्सिमेशन कसं केलं. समजा असं काय लिहिलं मी, 1248. याला राऊंड फिगर किती करणार, ठीक आहे, पॉईंट जरी नाही तर पण काहीतरी करावं लागेल. 1200 नाही, मग अजून कॉम्प्लिकेटेड होईल. 1250 होऊ शकतं ना, +2चं चालेल ना. 1248 आहे ना ते, मला राऊंड फिगर करायचे, कारण का खाली डिव्हिजन मध्ये काहीतरी नंबर असेल, ह्या नंबरला डिवाइड झालं पाहिजे, तर मी याला राऊंड फिगर किती करेल, 1250. कळलं काय, नक्की, ओके. आणि हे किती व्हॅल्यू बनवायची हे कशावर ठरणार आहे, इथं खाली नंबर कोणता आहे ना त्याच्यावर. फॉर एक्झाम्पल इथं 25 आहे, तर 25 5 = 125 होतं, बरोबर, डिवाइड होते. 1248 ला 25 ने डिवाइड होईल का, मग त्या हिशोबाने आपण ऍडजस्टमेंट करणार त्याची. कळलं काय, हे लिखो. झाले, अब देखो, काय लिहिलं मी, 23.x. त्याच्या 3 सिच्युएशन्स. x इज ग्रेटर दॅन 5. फॉर एक्झाम्पल मी इथं नंबर असं लिहिला 23.7, तर हा राऊंड फिगर किती होईल, 24. म्हणजे काय, हा जो पॉइंट नंतरचा हा जो x आहे, हा जर 5 पेक्षा मोठा असेल तर त्याला काय करणार आपण, +1 करणार. समजा हा 28.9 आहे, हा राऊंड फिगर किती होईल, किती, 29. कळलं काय, x जर हा पॉइंट नंतरचा x 5 पेक्षा जर मोठा असेल तर काय करणार, +1 करावं लागेल. दुसरा,
एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे व्हॅल्यू किती आहे 23.5च डायरेक्ट. त्याला किती करणार 23.5च राहू द्यायचं. समजा काय जर पॉईंट नंतर 5च आहे बाय डिफॉल्ट, 5 पेक्षा खाली पण नाही आणि 5 पेक्षा मोठा पण नाही, तर त्याला राऊंड फिगर किती राहून द्यायचं तीच व्हॅल्यू राहून द्यायची. कळलं काय 23.5च राहून द्यायचं याला. हा समजा असा आहे 89.5 तर याला किती राहू देणार 89.5च राहू द्यायचं. कळलं काय हे दोन लिहा, तिसरी सांगतो. झालं. थर्ड कंडिशन बघा, एक्स हा 5 पेक्षा काय आता लहान आहे. फॉर एक्झाम्पल 23.4 आहे तर किती करणार याला 23च राहून द्यायचं. कळलं काय हे बघा पहिली सिच्युएशन काय म्हणलं मी एक्स इज ग्रेटर दॅन 5, दुसरी काय एक्स इज इक्वल टू 5 आणि तिसरी काय एक्स इज लेस दॅन 5. जर पॉईंट नंतरचा हा नंबर 5 पेक्षा कमी असेल तर व्हॅल्यू किती घेणार 23 राऊंड फिगर 23 वर. इथं असं काही समजा 89.3 तर याला किती घेणार फक्त 89. इथं काय होतं 89.5 होतं तर 89.5च राहू दे. इथं समजा मी असं लिहिलं 89.9 तर याला किती घेणार आता 90. कळलं काय कारण पॉईंट नंतरचा जो नंबर आहे तो काय 5 पेक्षा मोठा आहे. कळलं काय एक्झॅक्ट 5 असेल तर तोच नंबर, 5 पेक्षा मोठा असेल तर +1 करायचा, 5 पेक्षा लहान असेल तर तो नंबर ॲज इट इज राहू द्यायचा. 23.4 आहे तर किती पकडणार फक्त 23. कळलं काय हे लिहून घ्या साईडला. हो गया झाले लिखा. ओके अब सीधा क्वेश्चन पे जंप करते हैं. ओके आता बघा काय म्हणते 101.28 मल्टीप्लाई बाय 55 प्लस 62.95 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अब देखो 101.2 आहे म्हणजे हा किती ठेवणार मी 101च ठेवणार. पॉईंट नंतर बघा काय 2 आहे 5 पेक्षा काय खाली म्हणजे हीच व्हॅल्यू लिहिणार मी ॲज इट इज किती 101 इंटू हा 55 आहे ना तर 55च राहू द्या प्लस 62.95 आहे किती करणार मी त्याला 63. ओके पहिले काय होईल मल्टिप्लिकेशन काय ॲडिशन पहिले काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. बॉर्ड मास्टर रूल बघा काय ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे पहिले काय ब्रॅकेट नाहीये ऑफ पण नाहीये डिव्हिजन पण नाही क्वेश्चन मध्ये म्हणजे उरलं काय पहिले मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन होईल. ओके करा 55 एक 55 हा 0 55 एक 55 म्हणजे याचा आन्सर किती येईल 5555. ठीक आहे प्लस किती करायचं मला 63. 5 आणि 3 8 6 आणि 5 11 कॅरी 1 5 आणि 1 6 किती येईल याचं उत्तर 56.
18. झालं का? झालंय. ओके. 12.999 चा क्यूब इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे तुमचे ऑप्शन्स काय येईल? पहिलं 1728. बाकीचे मोबाईल का यूज मत करना. किती? दुसरं. हे बघा 12.999 म्हणजे किती? आणि 13चा क्यूब किती आहे? तू 1728 कावर बोलली? झालं का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 21 प्लस 3.9 इंटू 2.9 8.99. ओके. इधर देखो. हा 21 आहे ना, 21,000 होता. 3.9 म्हणजे किती राऊंड फिगर? 4. 2.9 म्हणजे 3 और 8.99 मतलब 9. 21 प्लस 4 त्रिक 12 प्लस 9. 12 आणि 9 21. 21 आणि 21 कोणतं? 4 आणि 3. 3.9 म्हणजे 4 आणि 2.9 म्हणजे 3. आणि पहिले मल्टिप्लिकेशन म्हणल्यावर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पहिले मल्टिप्लाय, जे काय आन्सर आलं मग ऍड. झालंय. ओके. बर, एक मला सिंपल सांगा, 11चा स्क्वेअर किती?
121 111 स्क्वायर नहीं. अब देखो यहाँ पे क्या बोलते हैं, 1 का पिरामिड बोलते इसको, 1 चा पिरामिड. आता बघा 11 1 किती वेळेस रिपीट झालाय, म्हणून 1 2 आणि रिव्हर्स मध्ये गेला तर 1. आता 1 किती वेळेस रिपीट झालाय, 1 2 3. आता रिव्हर्स 2 1, हा काय येईल याचा स्क्वेअर येईल 111चा. कळलं काय काय म्हणलं मी, 1 2 3 4. किती वेळेस लिहिलं मी तो, 1 2 3 4 झालं का. आता रिव्हर्स 3 2 1, हा काय येईल याचा स्क्वेअर येईल. याचा स्क्वेअर काय 1 2 3 4 5. रिव्हर्स 4 3 2 1, हा काय येईल याचा. कळलं काय, याला पिरियड म्हणता 1चा. कळलं काय काय करणार, याला लिहून घ्या. झालंय नक्की. ओके. आता काय म्हणले ते 12320.76. पॉईंट नंतर काय आलंय 7 आहे, म्हणजे 5 पेक्षा काय आहे तो मोठा आहे. म्हणजे मी काय करेल, ह्या व्हॅल्यू मध्ये एक ऍड करून 12320 प्लस 1 म्हणजे किती झाला 12321. डिव्हिजन 111.07 आहे, म्हणजे 111.07. याला किती घेणार 112 का घेणार. पॉइंट नंतर 0 आहे, 07 आहे, 70 नाही, म्हणजे किती येईल तो हाच राहील 111च राहील. आणि मी आता सांगितलं 1 2 3 2 1, म्हणजे याचा स्क्वेअर आहे तो डायरेक्ट, म्हणजे फायनल आन्सर किती येईल आपलं. समजा घ्या काय आहे तुला, तू कोणी येड्यानी करते मग. आता मग डायरेक्ट सोडवलं मी, कसं 111 भाग देऊ त्याला, हे कसं आलं म्हणजे. अरे आता तर सांगितलं ना 11चा पिरियड 1चा पिरियड मी किती वेळेस रिपीट झाला, इथे किती वेळेस आहे 3 नंतर रिव्हर्स गेलं, म्हणजे याचा स्क्वेअर आहे ना तो, आणि याचा स्क्वेअर आहे म्हणल्यावर हीच व्हॅल्यू येईल ना. सेम नंबरला सेम नंबर सोबत मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर येईल ना. समजा वरती 625 आहे आणि खाली 25 आहे, तर इज इक्वल टू काय येईल 25च येईल ना, कारण 25 × 25 625 होतं ना. कुछ भी पूछते यार. काय रे कोणाला शूटिंग करती, मोबाईलच्या गोळ्या संपल्या का तुझ्या. झाले
हे तुमचे ऑप्शन 6, 8, 5, 1 नन ऑफ दिस. याला ट्राय करा. 22.9889 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 23. म्हणजे व्हॅल्यू कोणाची काढायची मला आता? x ची. काढा किती? किती? 1. हे बघा 22.9889. इथं 9 आहे ना, म्हणजे किती घेणार मी त्याला? 23. डिव्हिजन x आहे म्हणजे मी x असं पण दाखवू शकतो. इज इक्वल टू किती म्हणतो तो? 23. x इकडे गेला 23/23 इज इक्वल टू x. म्हणजे 23/23 म्हणजे किती? म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल? 1. झालं? ओके. किती हा? 19.03. म्हणजे किती लिहिणार मी याला? 19. 16.98 किती? 70. आणि हा? तर करा सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. सांगा फायनल आन्सर मला. फर्स्ट कोणतं आलं? फर्स्ट. ओके, इकडे बघा. 19 इंटू 17. 17 एक 17. 17 9 153. 3 15 7 22. किती आला? 323. 323 ला आता कशाने मल्टिप्लाय करणार? 13 ने. 13 त्रिक 39. 13 दुने 26 आणि 13 त्रिक 39. 9 6 3 9 39 आणि 2 किती? 41. कोणते येते? 4199. आता बघ 9 7 जा अबे 9 7 जा 63. म्हणजे युनिट प्लेस किती याचं? 3. आणि 3 3 जा म्हणजे युनिट प्लेसला किती येणार आहे कन्फर्म? कोणतं ऑप्शन 9 देते? फक्त एकच. हे करायची गरज नसती पडली. पण इथं ऑप्शन मध्ये बघा काय. फॉर एक्झाम्पल याचा आन्सर 4199 आहे, पण ऑप्शन मध्ये 3199. तुम्ही युनिट प्लेसने जर गेले आणि ऑप्शन मध्ये नन ऑफ दिस पण आहे, तर ही रिस्क घ्यायची नाही. चुपचाप पहिले काय करणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन. कळलं काय काय म्हणलं मी? ठीक आहे. आपल्या युनिट टेस्टला 9 येते, हे 3 ऑप्शन देत नाही पण हा देतोय. पण आपलं फायनल आन्सर 4199, पण ऑप्शन मध्ये 3199. मग हे उत्तर चुकल ना. कळलं काय काय म्हणलं मी?
नन ऑफ दिस नसेल तर मग काय प्रॉब्लेमच नाही ना. युनिट प्लेसला 9 येणार, हे कन्फर्म आहे, इथं ऑलरेडी 4 आहे म्हणलं, हेच आन्सर असणार. म्हणून अशा नन ऑफ दिस असल्यावर रिस्क घ्यायची नाही फक्त. हे बघा 99% चान्स आहे की तुमचा आन्सर बरोबर आहे, नो डाऊट. पण नाही आला 1% तुम्हीच असले मग काय करणार. झालं. 63.90 63.9 मल्टिप्लाय बाय 74.99 प्लस 126 किती, चौथं 4926. ओके. हो गया, चलो तिवारी आया. इधर देखो, हा किती होईल राऊंड फिगर, हा किती 75 प्लस हे कितना 126च राहू. आता बघा, जर ऑप्शन थ्रू जर खेळायचंच आहे युनिट प्लेसला, 4 5 किती 20, याचा युनिट प्लेस 0, याचा किती आहे 6 आणि 0 किती, युनिट प्लेसला 6 राहणार आहे, म्हणजे हे रिस्क तुम्ही. आणि ही रिस्क कधी घ्यायची, लईच कमी वेळ उरला, आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे, एवढं मल्टिप्लिकेशन करायला वेळच उरत नाही, रिस्क घेऊ शकतात. पण जर नाही आहे तर मग काय, आता बघा 64 इंटू 75 2/2 करणार बरोबर, किंवा 75चा डबल, डबल अँड हाफ शिकवलं होतं तुम्हाला. 75चा डबल किती किती 150, आणि 64चा अर्ध 15चा टेबल येतो ना, मग 15 त्रिक 45 आणि 15 दुने 30, 0 हा 4 हे 8 आणि हा याचा एक रिमेनिंग 0. 4800 प्लस 126 म्हणजे किती 4900, असं पण हेच आन्सर. किंवा जर नाही आठवलं ऑन द स्पॉट सांगितलं ना तुम्हाला, एकाचं जर मल्टिप्लिकेशन मध्ये डबल केलं तर दुसऱ्याचं काय करावं लागेल तुम्हाला, हाफ करावं लागेल. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण किती येईल 4800 येईल. फक्त हे कोणत्या मेथडने करणार, ह्यामध्ये एकाचं जर डबल केलं तर दुसऱ्याचं काय करावं लागेल, हाफ. आणि नाही समजा आठवलंय तर 2/2 मल्टिप्लिकेशन शिकवलं नाही, 2 डिजिट इंटू 2 डिजिट काय करणार, 75 इंटू 64, 6 7 जा 42, 6 5 जा 30, आणि 7 चौक 28, 30 आणि 28 58, आणि 5 चौक किती 20, 0 8 आणि 2 10, कॅरी 1 0, 6 2 8 किती, हा असं पण किती येतोय 4800 प्लस किती 100 किती येईल, असं पण आन्सर 4926. कळलं काय, ओके. कोणत्या पण मेथडनं जा, मेन मॅटर काय, कमी वेळेत आन्सर येणं गरजेचं.
झालंय. ओके. क्वेश्चन लिहा फक्त. मल्टिप्लिकेशन. बर, चालेल. क्वेश्चन लिहिला का अभि तक? 25% म्हणजे कसं लिहिणार मी? 25/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. किती हा? 3894 प्लस हा किती आहे? 38.94 आहे. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. किती? फक्त 25. अब ध्यान से देखो. हा होऊ शकतं, होऊ शकतं ना? नाही होऊ शकत? नाही होत. 2 मिनिट थांबा फक्त. हा त्याला सॉल्व्ह करायचे 2-3 मेथड आहे. ठीक आहे, कोणती पण वापरा, काय म्हणणं नाही. जसं तुम्ही म्हणता याला 39 करून 25 ने मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. आता बघा, 25 1 25, 25 4 किती येतं? येते 25 4 100. म्हणजे हा किती झाला? 1/4 इंटू 3894 प्लस याला मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे 39 करून टाकतो आणि इंटू 25 करतो थोड्या वेळासाठी. अब देखो मैं क्या बोल रहा. मला सांगा 4 ने डिवाइड होणारा नंबर कसा ओळखायचा? 4 ची डिव्हिजिबिलिटी सांगितली होती ना, 4 ने भाग जाणारी संख्या. काय होतं 4 ची डिव्हिजिबिलिटी? नाही नाही, 4 मध्ये रिमाइंडर 0 वगैरे असं काही बोललंच नाही. 4 ची डिव्हिजिबिलिटी काय होती? हा, +4 क्या? नाही, जाऊन दे, थांबा. हा, 3 किंवा 2 किंवा 4 असं डिव्हिजिबिलिटीच नाही कोणतीच. थांबा, लास्टच्या 2 डिजिटला जर 4 ने डिवाइड होत असेल तर त्या पूर्ण नंबरला 4 ने डिवाइड होतं. हे होतं ते दम खाता. इकडे बघा. ओय थांबा, मला सांगा 94 ला 4 ने डिवाइड होता का? 94 ला 4 ने डिवाइड होता का? नहीं होता. तो इसको मुझे राउंड फिगर बनाना पड़ेगा ताकि ये 4 से डिवाइड हो सके. 96 बनवू शकतो का मी त्याला? 24 चौक 96 होतं ना. आता 4 ने डिवाइड होईल का तो? कळलं काय? नाही तर आन्सर आपलं पॉईंट मध्ये आलं असतं. आता करा. 4 9 जा 36. किती रिमेनिंग? 2. 4 7 जा 28. किती रिमेनिंग? 1. 4 4 जा 16. किती आला याचा आन्सर? 974. आता उरलं काय? फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 25चा टेबल तर येतो ना. 25 त्रिक 75, 25 9 225, 5 22 आणि 5 27. हे किती? 9. राहिलं काय? फक्त 974 मध्ये किती ऍड करायचे? 975. करा ऍड मग. 974 आणि 975. 5 आणि 4 9, 7 आणि 7 14 कॅरी 9. 1949. अरे 4 ने डिवाइड होण्यासाठी मी तिथं 6 घेतला. हा, मग काऊन नाही घेऊ शकत? अप्रॉक्सिमेट खेळतोय ना. हा, आणि आता ऑप्शन्स दाखवतो तुम्हाला. थांबा, ऑप्शन्स दाखवतो. 5 6 5 5. कोणाला टिक करणार? कोणता? कळलं का? मला सांगा, इथं एक्स्ट्रा बलजबरी 2 ऍड केलं ना मी, त्याच्यामुळे आन्सर वाढलं ना आपलं. त्याच्यामुळे आन्सर कायला वाढलं? पण एक्झॅक्ट आन्सर काय याच्यापेक्षा थोडं कमी पाहिजे. 1949 आहे, याच्यापेक्षा थोडं कमी कोणतं आहे? 1947. कळलं काय? काय म्हणलं मी? हे बघ, इथं 94 होतं ना, मी याला काय केलं? 96 करून टाकलं. इथं 38.94 होतं, याला पण काय केलं? 39. म्हणजे इथं 2 ने प्लस झाला, इथं पॉईंट समथिंग ने प्लस झालं. म्हणजे जे पण आन्सर आहे आपलं ते काय झालं? 40
9 म्हणजे थोडं एक्स्ट्रा आलं ना, म्हणजे जे पण याचं एक्झॅक्ट आन्सर असेल ते याच्यापेक्षा थोडं कमी असेल. म्हणजे ते किती आहे? 1949 पेक्षा कमी कोणता ऑप्शन आहे? 1947. भावनांवर कंट्रोल ठेवून नन ऑफ दिस बिलकुल मार्क नाही करायचं बरं का. पहिले बघा, फॉर एक्झाम्पल इथं असं काही ऑप्शनच नाही आहे, 2947 आहे, मग आन्सर किती देणार तुम्ही? नन ऑफ दिस. कळलं का? पण 1947 हा 1949च्या आसपास आहे ना. कळलं का? यालाच म्हणते अप्रॉक्सिमेशन. झालं? हे लिहा पटपट. दुसरी मेथड सांगायची की नको? तू नाही म्हणली तरी सांगणार. झालं का? चालेल. अब देखो 25% म्हणजे किती आलं? डायरेक्ट 1/4 डायरेक्ट लिहितो. 3894 प्लस 38.94 इंटू. आता एक मला सिंपल सांगा, हा 8 आहे, ठीक आहे. 8 कसा कसा लिहू शकतो मी? 16/2 म्हणजे पण किती होतं? 8 होतं ना. कळलं काय? काय म्हणलं मी? होय, हे कळलं का? 16ला जर मी 2ने भाग दिला तर 8 येतं ना. तसंच 25ला कसं लिहू शकतो मी? 100/4. बरोबर. कळलं काय? 100ला जर मी 4ने भाग दिला तर किती येणार आहे? असं पण 25च येणार आहे. काही फरक पडणार आहे का त्या व्हॅल्यू मध्ये? बिलकुल. अब देखो 1/4 ऑफ 3894 प्लस, मला सांगा ह्या व्हॅल्यूला जर मी 100ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट हटून जाईल, म्हणजे व्हॅल्यू किती येईल? 3894 बरोबर. इंटू किती? 1/4च उरेल ना, कारण इथं काही नाही राहिलं म्हणजे काय राहिलं? 1 आहे ना. हे कळलं का? इथपर्यंत कळलं का गीतांजली? नक्की. आता बघा, काल तुम्हाला कॉमन काढायला शिकवलं होतं. कॉमन काय काढणार याच्यातून? इथं पण 1/4 आहे आणि इथं पण 1/4 आहे, म्हणजे काय करणार मी? 1/4 कॉमन करणार. 3894 प्लस 3894 1/4 ऑफ 4 आणि 4 8, 9 आणि 9 18 कॅरी 1, 9 आणि 8 17 कॅरी 1, 4 आणि 3 7. 1/4 ऑफ किती करायचं मला? 7788. करा डिवाइड 4 ने. 4 1 4, किती शिल्लक? 3. 4 9 सॉरी 4 9 36, किती शिल्लक? 1. 4 चौक 16, किती शिल्लक? 2. 4 7. आता किती येते? पहिले पण किती येत होतं? फायनल आन्सर आपलं 1947च होतं ना. कळलं काय? समजा काय तिवारी नवी?
तिथं सोल्युशन मध्ये लिहिताना ऑर टाका बरं का. झालं ओके. इकडे बघा काय हा 3/5 इंटू 4/9 इंटू 5894.9 आहे म्हणजे किती लिहिणार मी फ्रेंड 589 किती 5 5894.9 आहे म्हणजे 5895 बरोबर. ओके आता खाली 5 आहे इथं 9 आहे म्हणजे हा नंबर या दोघांनी पण डिवाइड होतो. करा मग 9 6 जा 54 किती रिमेनिंग 4 9 5 जा 45 किती रिमेनिंग 4 वापस 9 5 जा 45 गेला 9 ने डिवाइड. आता काय राहिला 5 आता 5 ने डिवाइड करा 5 1 जा 5 1 जा किती रिमेनिंग 1 5 3 जा 15 5 1 जा किती राहिलं इथं 131 इंटू 4 3 जा किती 12 12 1 12 12 3 36 आणि 12 1 12 2 7 12 आणि 3 15 किती येईल याचा आन्सर 1572. झाले याचा आन्सर सांगा तुम्हाला. सिक्स 29 आलं किती नाही आलं लता हे बघ 23.003 म्हणजे किती 23च ए थांब ग 22.98 म्हणजे किती 23च ना आणि 100.0 म्हणजे किती याला 100च 23 गुणिले 23 म्हणजे किती 23चा वर्ग 529 प्लस हा 100 म्हणजे फायनल आन्सर किती येईल
इकडे बघा क्वेश्चन झाला ना, इकडं 675.45 येतो. ठीक आहे, म्हणजे किती येईल तो 675च राहील प्लस 12.49 आहे. किती करायचं त्याला? हा 12च करायचं. हे बघा प्रॉब्लेम काही नाही त्याला 12 करण्यामध्ये. 12 आणि याला 56. पहिले काय करणार? मल्टिप्लाय करणार ना. ओके, 12 पंचे 60 म्हणजे किती झाला तो 600 आणि 12 क 72 म्हणजे किती झाला 672 आणि उरला किती 675. 7 आणि 5 सॉरी 5 आणि 2 7, 7 आणि 7 14 कॅरी 1, 7 आणि 6 13, 1347. मला ऑप्शन चेक करू द्या कसे आहेत. काय झालं? झालंय. थ्री 360 multiplied by 9.98 divided by 6.4001 plus 1 to 4.
1245.15. पहिले का ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये काय मल्टिप्लिकेशन म्हणजे पहिले ते, हा थांबा रुक जाऊ, करून बघता करा. सॉल्व्हच नाही केलं. वन एट फोर फाय 1785 85 का 45 1785 देखते हैं, रुक जाओ. हे बघा, हा किती 360 10 होईल ना, झाला म्हणजे किती झाला हा 3600. नंतर डिव्हिजन करावं लागेल 6.4 आहे म्हणजे कन्सिडर किती करणार त्याला 6च, 6 6 जा 36 किती झाला हा 600. 1245.1 आहे म्हणजे किती तो 1245च. 1200 आणि 600 किती 1800 किती येईल. एक मिनिट, 9 कोणतं 9 हा कुठं 4 दिसतोय तिथं, आता मला नाही माहिती, तू बलदेवरेच लिहिला 4. किती हा 360 9.98 म्हणजे राऊंड फिगर 10. 360 गुणिले 10 म्हणजे किती झाला तो 3600. आता काय उरणार पहिले डिव्हिजन 6.4 आहे म्हणजे राऊंड फिगर किती फक्त 6. डिवाइड म्हणजे असं पण लिहू शकतो ना भागाकार 6 6 36 म्हणजे किती झाला 600. 600 प्लस 1245.1 आहे म्हणजे किती असेल तो 1245. 1200 आणि 600 1800 आणि वरचे 45. झालं का ओके.
हे तुम्ही करताय. ओके, रुक जा. इकडे बघा. 51.01चा स्क्वेअर म्हणजे कितीचा करणार मी? 51चाच स्क्वेअर करणार. 36.01 म्हणजे किती? 36चाच स्क्वेअर करणार. डिवायडेड बाय किती येतो? 8.99 म्हणजे राऊंड फिगर 9 प्लस अंडर रूट एक्स इज इक्वल टू 460. आता बघा, 51चा वर्ग 2601 बरोबर, 36चा वर्ग 1296, खाली किती आहे? 9. आता बघा, 9 ने डायरेक्ट डिवाइड करू का ऍड करून डिवाइड करायचं? हे बघा, सेपरेट सेपरेट डिव्हिजन करून त्या आलेल्या आन्सर्सला ऍड केलं तरी पण काही फरक नाही पडणार. बघा, 1 आणि 6, 1 आणि 6 7, 9 आणि 0 9, 26 आणि 12 किती झाले ते? 38 बरोबर. 7 आणि 3 10 आणि 8 18 आणि 9 डिवायडेड बाय किती? 9 करा. असं इथे किती आहे? अंडर रूट एक्स प्लस 460 प्लस अंडर रूट एक्स इज इक्वल टू 460. ध्यान से देखो, 9 चौक 36, किती रिमेनिंग? 2, 9 त्रिक 27, किती रिमेनिंग? 9 त्रिक 27 प्लस किती? अंडर रूट एक्स इज इक्वल टू 460. अंडर रूट एक्स इज इक्वल टू 460 मधून हे 433 कमी करा म्हणजे किती उरतील? किती उरल? 27. थांबा, आन्सर नाही आला. ऑप्शन पहा, काय टिक करणार? कुठपर्यंत पोहोचली? 433 पर्यंत पोहोचली. मग हा जो प्लस वाला नंबर आहे इकडे गेला तर मायनस होईल ना. ओके, काय येईल आन्सर? कोणचा? फिफ्थ. हे बघा, एक्स इज इक्वल टू 27 नाही येणार बरं का, पण ऑप्शन मध्ये 27 भेटणार पण तुम्हाला. काय म्हणले ते? अंडर रूट एक्स इज इक्वल टू 27 म्हणजे काय? कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर रूट 27 आहे म्हणजे 27चा स्क्वेअर आहे ना तो, आणि तो किती आहे? कळलं का? याला सॉल्व्ह करताना जर आपण एक्सप्लेन केलं, अंडर रूट एक्स म्हणजे काय? मला एक्स ची व्हॅल्यू काढायची. अंडर रूट म्हणजे काय? एक्स चा पॉवर 1/2 इज इक्वल टू किती? 27. मला एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर एक्स इज इक्वल टू 27. इकडे 1/2 आहे, इकडे गेला तर काय होईल? तो 2/1 म्हणजे किती? 2 होईल फक्त. म्हणजे 27चा स्क्वेअर किती? अशी येईल एक्स ची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू 27 ने करायचं बरं का. कळलं काय? कारण काय म्हणते तो? अंडर रूट एक्स म्हणजे जो काही व्हॅल्यू एक्स ची आहे तिचा वर्गमूळ किती आहे? 27 आहे. म्हणजे ती एक्स काय 27चा वर्ग असेल ना. कळलं काय? काय विषय हा? ओके, ऑप्शन मध्ये 729 नाहीये. ऑप्शन मध्ये नन ऑफ दिस. आता काय टिक करणार? काय करणार? नन ऑफ दिसच करावं लागेल. 729 राऊंड फिगर 742 बनवायचं नाही, कारण दोघांमध्ये फरक किती आहे? 13चा फरक आहे. सत्तावीस कोणाचा स्क्वेअर नाहीये. हा, 27 क्यूब आहे. कोणाचा आहे क्यूब? 27 कोणाचा आहे?
3. झालं? लिहून झालं? ओके, नेक्स्ट 16.06. ओके, 1600.01 डिवायडेड बाय √x मल्टिप्लाय बाय 54.02 आणि पुन्हा डिवायडेड बाय 20.09. कर सकता लेकिन लेंदी जाएगा ना. इकडे बघा, मी सांगते. हे बघा, किती हा 1600च राहील. डिव्हिजन म्हणजे असं पण दाखवू शकतो मी. किती येतो? √x आहे. मल्टिप्लाय किती आहे? 54च राहील. तो 0.02 म्हणजे 54च राहील. आता बघा, इथं काय आहे? 20.09 म्हणजे राऊंड फिगर किती येईल? तो 20च राहील. याच्या खाली काही नाही म्हणजे काय? 1. डिवीजन का सिंबल अगर मैं हटा के मल्टीप्लाई करूं तो 20/1 है, तो रेसिप्रोकल होगा 1/20. फ्रॅक्शन मध्ये सांगितलं होतं मी. फ्रॅक्शन मीन्स फ्रॅक्शन, अपूर्णांकामध्ये सांगितलं होतं ना. डिव्हिजनचं साइन जर मी मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करतोय, त्याच्या समोरचा जो पण नंबर असेल किंवा फ्रॅक्शन असेल तो काय उलटा आहे. 20च्या खाली काही नाही म्हणजे काय? 1 आहे. म्हणजे डिव्हिजनचं सिम्बॉल मी मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे काय झालं? 1/20 झाला. इज इक्वल टू किती? हा 144. आता कॅल्क्युलेशन तुमची इझी होतील. आता बघा, 0 0 गेला, 2 1 जा 2 8 जा 16 आणि हा 0. बरोबर? हे इकडलं काय? मल्टिप्लिकेशन इथे ना, हा डिव्हिजन मध्ये वरती आणि खाली डिवाइड करू शकतो ना मी. 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2 8 जा 16 आणि 2 0 जा 0. किती आला? हा 80. 80 मल्टिप्लाय बाय 54. इथं सगळं कट झालंय. इज इक्वल टू हा √x तिकडे घेऊन चाललो मी आणि खाली काय आणतो? हा 144 आणतो. कळलं काय? काय केलं? आता बघा, 54 144 80. आता म्हणून टेबल माहित पाहिजे. 18 गुणिला 8 144. 18 3 54. 8 1 8 8 10 80 आणि 10 गुणिला 3 30. √x ची व्हॅल्यू 30 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल? √x ची व्हॅल्यू 30 आहे. मग x ची व्हॅल्यू किती असेल? आहेत तिच्या याच्यात. अबे येड्या हो, √x ची व्हॅल्यू आता 27 आली होती, तर x ची व्हॅल्यू काय गेलती? मी याचा स्क्वेअर गेलता. मग √x ची व्हॅल्यू जर 30 आहे तर x ची व्हॅल्यू किती? 900 येईल ना. हा हा, ते पेपरवाल्याला असं सांग, x इज इक्वल टू 900.
यही नाश्ता. अंडर रूट एक्स जर 16 आहे तर एक्स किती किती 256. अंडर रूट एक्स अगर 29 है तो एक्स बराबर कितना 841. ठीक है. अंडर रूट एक्स अगर 4 है तो एक्स बराबर कितना किती 16. कळलं काय. अंडर रूट एक्स जर 21 आहे तर एक्स बरोबर किती 441. कळलं काय काय विषय. अंडर रूट एक्स ची व्हॅल्यू आपली काहीतरी नंबर आहे म्हणजे त्या नंबरचं काय करायचं तुम्हाला स्क्वेअर. तसंच तिथं अंडर रूट एक्स किती होता 30 होता म्हणजे 30चा स्क्वेअर करावा लागेल. आता दुसरी गोष्ट क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 12 आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती असेल 12चा क्यूब किती येतो 1728. क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू जर 9 आहे तर एक्स ची व्हॅल्यू किती असेल 9चा क्यूब किती 729. क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू जर 8 आहे तर एक्स इज इक्वल टू किती 8चा क्यूब 512. कळलं काय. आपल्याला जर कोणी अशी एक्स ची व्हॅल्यू विचारली ना आपला आन्सर जर इन टर्म्स ऑफ असं स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट आलं तर हा नंबर आन्सर नाही द्यायचा. स्क्वेअर रूट असेल तर 12चा वर्ग आणि क्यूब रूट असेल तर 12चा क्यूब ही तुमची एक्स ची व्हॅल्यू असेल. झालं. कळलं काय काय विषय. ओ माय गॉड. आता हा क्वेश्चन घ्यावा का हो गया चालेल. आता बघा एक क्वेश्चन घेऊ 7.01 याचा क्यूब मल्टिप्लाय बाय 12.01 याचा स्क्वेअर डिव्हिजन आहे का हा डिव्हिजन 2402 इज इक्वल टू एक्सचा क्यूब. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढा. इधर देखो क्वेश्चन लिहिला इकडे बघा 7.01 म्हणजे किती 7च ना. ओके. इंटू 12.01 म्हणजे किती 12 डिवायडेड बाय. आता बघा अंडर रूट किती आहे 2402 आहे. 2402 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये कोणत्या संख्येचा वर्ग नाही पण याच्यामध्ये प्लस मायनस करून आपण याला अंदाज लावू शकतो. आता 2402 ला ना मी 2401 लिहितो आणि तो कोणाचा स्क्वेअर माहिती का 49चा स्क्वेअर. M2 इकडे बघ इथं व्हॅल्यू किती होती
2402 होती. मी केली किती 2401, कारण 2401 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा आहे तो? 49चा आहे. म्हणून याच्या जागी मी काय लिहिलं डायरेक्ट 49. एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो वाटलं असं सांगा. 2401 इज इक्वल टू एक्स क्यूब. हा 12चा स्क्वेअर आहे. 7चा क्यूब 12चा वर्ग डिवीजन 2401 किसका स्क्वायर है? 49 इज इक्वल टू एक्स क्यूब. अब इधर देखो 343 इंटू 144. डिव्हिजनचा सिम्बॉल आहे, मी याला असं पण लिहू शकतो ना. 49 इज इक्वल टू किती? किससे? ऐसा क्या? कोई फर्क नहीं पड़ेगा, ऐसे भी रहा तो चलेगा और तूने जैसा बोला वैसे भी रहा तो चलेगा. ओके, कळलं काय? हा आता बघा, हा 7चा स्क्वेअर आहे आणि हा 7चा क्यूब आहे, म्हणजे याचा हा 7 टाइम्स आहे ना. समजा काय म्हणलं मी? हे कळलं का काय केलं मी? इकडे बघ, समजा मी असं लिहिलं 125 इंटू 1/25. हा 5चा क्यूब आहे, हा 5चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर पासून क्यूब म्हणजे काय, मला ह्या नंबरला सेम नंबर सोबत मल्टिप्लाय करावं लागेल ना. 25 5 म्हणजे 5 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 5 किती? 5 क्यूब होईल. तसंच हेच लॉजिक लावलं मी. हा जर 7चा क्यूब आहे, हा 7चा स्क्वेअर आहे, म्हणजे याची ही 7 पट आहे ना डायरेक्ट. कळलं का आता? होय, समजा घ्या. ओके, आता काय राहिलं? 144 इंटू 7 राहिला. 7 एक 7, 7 चौक 28, 7 चौक 28, 0 8 आणि 2 10, कॅरी 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, 1000 म्हणजे 1000 इज इक्वल टू एक्स क्यूब. मग एक्स ची व्हॅल्यू किती असेल? सॉरी, 1008 आहे. अब 1008 तो किसी का क्यूब है नहीं, तो राउंड फिगर कितना पकड़ेंगे हम उसको? 1000. एक्स क्यूब इज इक्वल टू 1000 आलं आपलं. मग एक्स इज इक्वल टू किती? किती? 10. कळलं काय? कारण 1000 कोणाचा क्यूब आहे? 10चा. समजा क्या काय विषय आहे? रियल में 2 है क्वेश्चन में, और अपन ने कितना किया? 2401. हो गया? झाले लिहून? ओके.
कितना है? ओके, झालं का? तर इतका वेळ नका लावायला. इकडे बघा, रुक जाओ. 41.95 म्हणजे राऊंड फिगर किती? 42. 42 डिवायडेड बाय 42 म्हणजे किती? 1. 19चा वर्ग 361 प्लस राहिलंच किती फक्त 64.5 येतं, 0.5च राहू द्या. 361 गुणिले 1 म्हणजे 361 प्लस किती 64.5 5 36 आणि 6 42 425.5. आणि ऑप्शन मध्ये जे ऑप्शन्स आहेत ना सगळे राऊंड फिगर नंबर आहेत. 408, 512, 529, 321 आणि नन ऑफ दिस. काय मार्क करणार? नन ऑफ दिसच मार्क करावं लागेल, कारण ऑप्शन कसे सगळे राऊंड फिगर आहे. आपला आन्सर पॉइंट मध्ये, कारण 64.5 आहे, त्याला काय राहून द्यायचं आपल्याला? फक्त 64.5च राहून द्यायचं. झालंय? रुक जाओ. 95 चा पॉवर 3.7 डिवाइडेड बाय 95 चा पॉवर 0.99 इज इक्वल टू 95 चा पॉवर x इज इक्वल टू काय विचार. अब देखो 95 चा पॉवर 3.7 म्हणजे राउंड फिगर किती? 4. डिव्हिजन 95 चा पॉवर 0.99 म्हणजे किती? राउंड फिगर 1 होईल ना. कळलं काय? राउंड फिगर 1 होईल इज इक्वल टू 95 चा पॉवर x आहे. आता बघा, घातांक एक्सपोनेंट जेव्हा शिकवले मी तुम्हाला काय सांगितलं? x चा पॉवर m डिवायडेड बाय x चा पॉवर n असेल तर x चा पॉवर m मायनस n करता येतं. खालचे दोन्ही नंबर जर सेम आहे, दोघांमध्ये डिव्हिजनचा जर सिम्बॉल आहे, तर m आणि n ह्या दोघांचा डिफरन्स दाखवता येईल आपल्याला. खालचे दोन्ही नंबर सेम आहे, मध्ये दोघांमध्ये डिव्हिजन आहे, तर वरच्यांचं काय होईल? सबस्ट्रॅक्शन आहे. तर 95 चा पॉवर 4 मायनस 1 इज इक्वल टू 95 चा पॉवर x. 95 चा पॉवर 4 मायनस 1 3 इज इक्वल टू 95 चा पॉवर x म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल? कळलं काय? लिहा. त्याच्यामुळे म्हणतो मी बेसिकचं एक पण लेक्चर मिस नाही करायचं. आता ज्या लोकांना घातांक माहित नाही एक्सपोनेंट्स, ते थोडे हँग झाले असेल.
झालं. रुक जाओ, क्वेश्चन लिहा फक्त आणि रुक जाओ. चलो ओके. अब देखो 136.8 राउंड फिगर किती 137 आणि पर्सेंट म्हणजे खाली किती 100 बरोबर इंट किती हा 16,200 प्लस 23.67 म्हणजे राउंड फिगर कळलं काय. अब 20 कॅन्सल उरलं काय 137 मल्टिप्लाय बाय 162 प्लस 24 किती डिजिट आहे हे आणि हे पण किती आहे 3/3 शिकवलं मी मल्टिप्लिकेशन 162 इंटू 137 1 इंटू 1 1 6 आणि 3 9 7 आणि 2 पण 9 6 त्रिक 18 बरोबर 18 9 27 बरोबर कळलं काय काय करतोय स्टेपनी सांगणार बरं का मी हां 7 2 9 6 त्रिक 18 27 आणि 7 दुने 4 8 9 19 इतका छोटा आन्सर कसं येईल यार एक मिनिट मी काही झोल केला का ना 1 इंटू 1 1 6 आणि 3 9 7 आणि 2 9 नंतर 7 आणि 2 9 बरोबर 18 किती 27 हा 7 गुणिले 6 42 मधले राहिले 42 आणि हे 6 किती झालं 48 आणि 7 दुने 14 4 8 आणि 1 9 7 आणि 4 11 कॅरी 1 20 आणि 2 22,194 प्लस किती उरलं हा 24 8 9 2 11 कॅरी 1 2 2 2 22218 हा एक ऑप्शन मध्ये आहे 22,218. है काय अच्छा हो गया किधर चलो
नाही. अरे नका सोडू, थांबा ऐका काय म्हणते. हा 375.76 किती लिहिणार याला? 376 648 मल्टीप्लाय बाय, आता याला काय चेंज करणार का? 12.5 आहे, किती राहून द्यावं लागेल? 12.5च राहू द्यावं लागेल. अब मेरी बात ध्यान से सुनो. किती डिजिट आहे? हे पण किती आहे? 3/3 करू शकता. 3/3 करू शकता. पण आता बघा मी काय सांगते. जसं आपण याला लिहिलं होतं ना, 25 ला कसं लिहिलं होतं? 100/4 लिहिलं होतं, बरोबर. 25 ला काय लिहिलं होतं? 100/4. आता ही व्हॅल्यू किती आहे? 12.5 आहे. 25 चे अर्धे आहे ना, कळलं का? 376 प्लस 648 मल्टिप्लाय 25 चे अर्धे, म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल? कळलं काय? कसं काय पाहिजे? 100 को अगर मैं 8 से डिवाइड करूंगा तो 12.5 आएगा, समझा क्या? जैसे 100 को अगर मुझे 4 से डिवाइड किया तो कितना आएगा? 25. तो 25 की जगह क्या लिख सकता था मैं? 100/4. वैसे ही 12.5 की जगह क्या लिख सकता मैं? 100/8. कळलं काय? हे 25चं अर्धे म्हणजे 100/4, हे पण काय होईल? अर्धच होईल, म्हणून किती झालं? 100/8. कळलं काय? ओके. आता हे 8 का केलं? कारण इथे डिवाइड व्हायला इझी झालं. 8 8 जा 64 आणि 8 1 जा 8. 81 × 100 किती? 8100 प्लस राहिले किती? फक्त 376, म्हणजे किती येईल? 8400. हे बघा 3/3 मल्टिप्लाय केलं तरी आन्सर मध्ये चेंजेस नाही येणार बरं का. पहिले आपलं मल्टिप्लिकेशन असं होतं ना, 162 मल्टिप्लाय बाय 137. याला असं काही लिहिता येत होतं का आपल्याला? म्हणून आपण डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. पण 648 मल्टिप्लाय बाय 12.5 याला 100/8 लिहिता येतं ना, म्हणून लिहायचं. आणि जर नाही आठवलं तुम्हाला तर डायरेक्ट काय करा? 648 मल्टिप्लाय बाय 12.5 3/3 अप्लाय करा आणि एक डिजिटच्या पहिले पॉईंट द्या. कळलं काय? नक्की समजा ना अप्रॉक्सिमेशन काय विषय हा? नक्की? ओके, मला टाइम बघू द्या, 5 मिनिटं. ओके, इथं तुमचं बेसिक संपलं, हे मी डिक्लेअर करतो. काय? हे बघा, थांबा थांबा. स्क्वेअर झालं, स्क्वेअर रूट झालं, क्यूब झालं, क्यूब रूट झालं, बरोबर. फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन झालं, सीड झालं, डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे भागाकाराच्या कसोट्या झाल्या, नंतर मल्टिप्लिकेशन पण झालं, युनिटरी मेथड संपलं, एक्सपोनेंट्स हे पण संपलं, बॉडमास किंवा विवर्डमास पण संपलं, अप्रॉक्सिमेशन पण झालं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे तुमचे बेसिकचे टॉपिक्स संपले. हे बघा, युनिटरी मेथड आहे ना, ऍडव्हान्स मॅथचा पार्ट आहे, पण मी तो बेसिक मध्ये कव्हर केला. कळलं काय? काय म्हणतो मी? कळलं काय? ओके, हे तुमचं बेसिक्स संपलं. आता नेक्स्ट लेक्चरला मी सगळ्यात पहिले टॉपिक्स स्टार्ट करणार, आणि सगळ्यात पहिले टॉपिक मी गेले यावेळेस नाही, रेशिओ अँड प्रपोर्शन. ओके, गुणोत्तर आणि प्रमाण. किंवा हा पर्सेंटेज सांगा कोणता घ्यायचा नेक्स्ट लेक्चर? हा पर्सेंटेज घ्यायचा. ओके ठीक आहे, पहिले आपण
परसेंटेज कवर करूंगा। ओके, कर ले। ओके, मिलते हैं अगले लेक्चर में, तब तक के लिए गुड नाइट।